राजकोट किल्ल्यावर अजित पवार पोहोचलेले आहेत। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता। त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। त्यानंतर अजित पवार यांचा हा दौरा 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी ठाकरे राणे वाद सुद्धा झाला होता आणि अजित पवार हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले असून या ठिकाणची पाहणी करतायत। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर पोहोचलेत। याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता, तो पुतळा कोसळला होता आणि त्यानंतर अजित पवार या संपूर्ण ठिकाणची पाहणी करतायत। दरम्यान या मालवण येथील शिवपुतळा प्रकरणी त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, राजकीय वातावरण हे तापलं होतं। 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा दौरा होता। आदित्य ठाकरे आले असता या ठिकाणी राणे ठाकरे असा वाद सुद्धा झाला होता। त्यानंतर आता अजित पवार राजकोट किल्ल्यावर आले असून या ठिकाणची पाहणी करतायत। राजकोट किल्ल्यावर याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा पुतळा होता, मात्र तो कोसळल्यानंतर या ठिकाणी अनेक राजकीय नेते आता दौरा करतायत, या ठिकाणची पाहणी करतायत। अजित पवार हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळलेला आहे तिथली पाहणी करतायत। अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे सोबतच राष्ट्रवादीचे इतर नेते सुद्धा आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय। अजित पवार राजकोट किल्ल्यावर पोहोचले असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या ठिकाणची पाहणी करतायत। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतरही स्थानिक नेते पदाधिकारी हे उपस्थित आहेत। तर आज संजय राऊत सुद्धा या ठिकाणची पाहणी करणार आहेत। अजित पवार राजकोट किल्ल्यावर पोहोचले असून शिवपुतळा ज्या ठिकाणी कोसळला होता त्या ठिकाणची पाहणी करतायत। आपले प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेश, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आताच इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणची पाहणी करत आहेत आणि राजकोट येथे ते आता अधिकाऱ्यांसमेत चर्चा करत आहेत। ही बघितलं तर ही जी घटना आहे 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं, मात्र आता हे 4 दिवसापूर्वी या जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो कोसळला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे जे पडसाद आहेत ते उमटलेले आहेत। आणि आताच काही वेळापूर्वी सध्या आता तो आपण बघू शकतो दृश्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि ते अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करतायत। एकंदर परिस्थितीचा जो आढावा आहे ते घेताना दिसत आहे। जगदीश, सुरेश, अजित पवार या ठिकाणी किती वेळापूर्वी पोहोचलेले आहेत, पाहणी करतात, पुढे त्यांचा हा दौरा कसा असणार आहे मालवण आणि राजकोट मध्ये? केवळ ते अवघ्या 5 मिनिटापूर्वीच इथे घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि त्यांचा केवळ हा जो दौरा असेल तो केवळ राजकोट किल्ल्याच्या जी ठिकाणीचा दौरा असेल आणि यानंतर हे थेट मुंबईला रवाना होणार आहे। जगदीश जी, अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र अधिकारी कोणकोणते उपस्थित आहेत, अधिकाऱ्यांसोबत त्यांची काय नेमकी बातचीत सुरू आहे? जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक हे इथे दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत आणि महसूलची सर्व टीम, पोलीस टीम ही इथे दाखल झालेली आहे आणि त्यांच्या समवेत सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चा करताना दिसत आहेत। जी, धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल। तर अजित पवार हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले असून या ठिकाणची ते पाहणी करतात। यावेळेस त्यांच्यासोबत काही अधिकारी सुद्धा आहेत, अधिकाऱ्यांसोबत अजित पवार चर्चा करतायत।
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यानंतर या ठिकाणी अजित पवार पोहोचलेले आहेत आणि अजित पवार इथल्या जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा यावेळेस उपस्थित आहेत। भल्या सकाळीच अजित पवार या ठिकाणी पोहोचले असून राजकोट किल्ल्यावर अजित पवार आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे आणि इतरही राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोबत आहेत। अजित पवार या संपूर्ण ठिकाणाची पाहणी करतात। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवेमुळे ताशी 45 किलोमीटर वेगानं हवा होती, त्यामुळे हा पुतळा कोसळला असं म्हटलेलं होतं। त्यानंतर अजित पवार इथल्या शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत। त्यांच्यासोबत पदाधिकारी आहेत त्यांच्या पक्षाचे आणि अजित पवार जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करतात, संपूर्ण या ठिकाणचा आढावा घेत आहेत। तसंच संपूर्ण माहिती या प्रकरणी अजित पवार घेत आहेत। मात्र किल्ला कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यानंतर अजित पवार या संपूर्ण ठिकाणाची पाहणी करतायत। तसंच हा शिवपुतळा का कोसळला याची संपूर्ण कारणे आणि अधिकची माहिती ही शासकीय अधिकाऱ्यांकडून अजित पवार घेत आहेत। 15 ते 20 मिनिटांपूर्वी अजित पवार राजकोट किल्ल्यावर पोहोचले असून त्यांच्यासोबत जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाचे खास करून अधिकारी आहेत आणि या सर्व अधिकाऱ्यांसोबत अजित पवार बातचीत करतायत, त्यांच्याकडून या ठिकाणची माहिती घेत आहेत।